हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर आज काढलेली आहे या रूमची इकडचं पूर्ण क्लिनिंग. तर बरेच दिवस झाले मी डीप क्लिनिंग केलं नव्हतं. तर डीप क्लिनिंग करायला, कारण तुम्हाला माहिती आहे डीप क्लिनिंग म्हणजे काय, खूप जास्त धूळ बसला असला, कारण वरवर क्लिनिंग झालं असलं बरेचदा, तर खूप धूळ राहतो. तर वरवरच इतक्यात मी क्लिनिंग केलं होतं. डीप क्लिनिंग मी इतक्यात बिलकुल केलं नव्हतं. तर म्हटलं आज करूया. तर आणि अशा दिवशी मला ते करायचं होतं की मी आदल्या दिवशीच हेअर वॉशसुद्धा केले होते. तर म्हटलं चला आज पूर्ण म्हणजे बांधून घेऊया व्यवस्थित, मग करूया क्लिनिंग. तर पूर्ण वरपासून मी झाडूने आधी काढत होते धूळ वगैरे बसलेला, पण मग नंतर म्हटलं याहीपेक्षा चांगलं जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर मी ही आयडिया इस्तेमाल केली आहे. तसं माझ्याकडे जाळे काढायचं आहे, पण त्याने जसं ह्या कापड्याने पुसले जातं तसं पुसल्या जात नव्हतं, म्हणून मी झाडूसुद्धा राहू दिला. आणि जे जाळे काढायचा झाडू असतो मोठा, तोसुद्धा राहू दिला. तर ही आयडिया केली आणि याने खूप छान अशा सगळ्या वॉल क्लिनिंग झाल्या, क्लीन झाल्या. तर बघू शकता तुम्ही, या साईडनं सुद्धा मी करून घेतलं, तिकडच्या साईडनं सुद्धा, आणि मिररचा वरचा जो भाग आहे तिकडे पण. तर याने इतकं सुंदर झालं सगळं. म्हणजे आपल्याला वरून जर आपण जाळे काढतो ते सुद्धा काढायचं काम पडत नाही तसं तर, पण मी जाळे काढले आणि नुसतं जे धूळ वगैरे आपल्याला दिसतं कुठे लागलेलं तेच यानं काढलं. पण यानं जाळेसुद्धा आरामात निघतात आणि क्लीनसुद्धा वॉल व्यवस्थित होते. तर सार्थक होताच थोडीशी हेल्प करायला, आणि सुरुवातीला त्याने हेल्प केली, पण कशाला, मुलं नुसतं नंतर नुसतं त्याने डोकं खाल्लं, कारण कुठे काय ठेवायचं आहे मुलांना माहीत नसतं. तर कधी काय होतं ना, एक्स्ट्रा कामं लागतात कामं करायच्या व्यतिरिक्त. तर हे सुद्धा यानं क्लीन केलं, कारण धूळ वगैरे असलं तर निघून जाते म्हटलं, आणि परत मग कपड्यांनी सुद्धा केलं. तर जे इथे मी हे ग्लास लावलेले आहेत वॉलला, हे सुद्धा मी यानेच क्लीन करून घेतले होते वरवर. आणि मग पूर्ण घर वगैरे स्वच्छ झाडलं. तर सार्थकवर रागवले, तर त्यानेसुद्धा ब्लॉग म्हणजे पकडायला व्यवस्थित पकडत नव्हता, आणि मग काय केलं, मधातलं स्किप केलं, आणि परत मग जेव्हा मी सामान व्यवस्थित लावून ठेवलं तेव्हा शूट केलं थोडं. तर आता अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित लावून ठेवत होते. तर हर वेळेस मी वेगवेगळ्या ठिकाणी सामान लावते, इकडलं तिकडे, तिकडलं त्या साईडनी, असं माझं चालू असतं. एकाच ठिकाणी ते सामानसुद्धा व्यवस्थित दिसत नाही. तर आता या साईडचं त्या साईडला आणि त्या साईडचं त्या साईडला, आणि वरचं खाली, खालचं वर असं केलेलं आहे. कारण जे ग्लासमध्ये मी ठेवत होते हीट प्रोटेक्टर वगैरे, स्प्रे वगैरे, ते मी थोडं चेंज केलं आहे, आणि फेशियलच्या किटा वगैरे व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. तर आता सगळं नीटनेटकं आणि क्लीन करून झालं आहे माझं. आता मला पोछा लावायचा आहे, पण म्हटलं बराच ब्लॉग मोठा होईल, त्याच्यामुळं मी एकदम थोडं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. अधूनमधून मधामधात जे होतं ते म्हणजे मी शूटच केलं नाही मुळात. तर आता ही ट्रॉली मी जे आहे, जे मी वॉश करून घेतली, पुसून घेतली नाही, ती ट्रॉली वॉश केली छान आज इकडे पोर्चमध्ये. आणि आता ट्रॉली मी सेट करते, आणि मग ट्रॉलीमधलं सामान लावून ठेवते. तर तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही बघता विसरून जाल. आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे जेही माझ्या ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर अर्धं सामान लावून झालं,